नमस्कार, मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. संच मान्यता 2025-26च्या बाबतीत शिक्षण संचालकांनी आज एक महत्त्वाचं पत्र काढलेलं आहे आणि या पत्रानुसार 2025-26च्या संच मान्यतेचं जे वेळापत्रक आहे, ते वेळापत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे. संच मान्यता 2025-26 जी आहे, तर ती काही दिवसांपूर्वी म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांच्या लॉग इनला त्या वितरित करण्यात आलेल्या होत्या आणि 2-3 दिवसापूर्वी संच मान्यता जी आहे 25-26ची, तर ती मुख्याध्यापकांच्या लॉग इनला वितरित करण्यात आलेली आहे. आणि तेव्हा हे स्पष्ट झालेलं होतं, की थोड्याच दिवसामध्ये जे शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत, त्या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करण्यात येईल. परंतु 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जो जी-आर आहे, त्या जी-आर विरोधात पुन्हा एकदा काही लोक कोर्टामध्ये गेलेले होते आणि माननीय हायकोर्टाने म्हणजे सुप्रीम कोर्टाचा जो निकाल होता 15 मार्च 2024चा संच मान्यतेचा जी-आर त्यांनी तो ॲज इट इज ठेवला होता. तर तोच जी-आर हायकोर्टाने त्या संबंधीच्या ज्या काही याचिका होत्या, त्या सर्व याचिका फेटाळल्या आणि आता शिक्षण संचालकांनी 2025-26च्या शिक्षकांचं जे समायोजन आहे, तर ते समायोजन कशा पद्धतीनं करायचं, त्याचं जे वेळापत्रक आहे, ते वेळापत्रक आज टाकण्यात आलेलं आहे. तर संच मान्यता 2025-26चं अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचं जे समायोजन आहे, ते समायोजन जिल्हा स्तरावर, विभाग आणि राज्यस्तर अशा 3 टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. तर त्या संबंधीचं जे वेळापत्रक आहे, ते वेळापत्रक आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वात प्रथम 13 फेब्रुवारीला शाळांवर ज्या काही रिक्त जागा असतील, त्या रिक्त जागांची घोषणा त्या ठिकाणी करण्यात येईल. त्यानंतर जे शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत, त्या अतिरिक्त शिक्षकांची यादी सुद्धा 13 फेब्रुवारीला घोषित केल्या जाणार आहे. म्हणजे 13 फेब्रुवारीला शाळांवर ज्या काही रिक्त जागा आहेत, त्या रिक्त जागा आणि जे शिक्षक अतिरिक्त ठरले, त्या अतिरिक्त शिक्षकांची यादी ही 13 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येईल. मग आता ही यादी जाहीर केल्यानंतर या यादीवर जर कुणाचे आक्षेप असतील, काही हरकती असतील, तर त्या हरकती 20 फेब्रुवारीला ॲक्सेप्ट केल्या जातील. मग 20 फेब्रुवारीला ज्या हरकती आहेत, तर त्याच्यावर 25 फेब्रुवारीला त्या ठिकाणी सुनावणी घेण्यात येईल. जे काही आक्षेप आलेले असतील, ज्या काही हरकती असतील, त्या 25 फेब्रुवारीला त्या ठिकाणी निकाली काढण्यात येतील आणि 3 मार्चला जे शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत, त्या सर्व अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे 3 मार्च रोजी जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांसमोर तो प्रश्न होता, की अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन कसं करण्यात येणार? तर जिल्हा स्तरावर 13 फेब्रुवारीला यादी प्रकाशित करण्यात येईल. 20 फेब्रुवारीला त्याच्यावरचे आक्षेप स्वीकारले जातील. 25 फेब्रुवारीला त्या ठिकाणी ते आक्षेपांवर सुनावणी होऊन ते आक्षेप जे आहे ते निकाली काढण्यात येईल आणि 3 मार्चला अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन हे जिल्हा स्तरावर करण्यात येणार आहे. मग आता जर शिक्षक खूपच मोठ्या प्रमाणात अतिरिक्त ठरले, जिल्हा स्तरावर जर जागा रिक्त नसतील, तर विभाग स्तरावर या शिक्षकांचं समायोजन करण्यात येईल. पुन्हा दुर्दैवाने समजा विभाग स्तरावर सुद्धा जर जागा रिक्त नसतील, तर उर्वरित शिक्षकांचं जे समायोजन आहे ते राज्य स्तरावर त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि ही संपूर्ण प्रक्रिया 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. तर सगळ्यांना जो प्रश्न पडतोय, की महाराष्ट्रामध्ये किती शिक्षक हे अतिरिक्त ठरलेले आहे, तर हा जो आकडा आहे, हा 13 फेब्रुवारी पर्यंत त्या ठिकाणी स्पष्ट होईल. कारण 13 फेब्रुवारीला जिल्हा स्तरावर अतिरिक्त शिक्षकांची यादी त्या ठिकाणी घोषित केल्या जाणार आहे. तर 13 फेब्रुवारीला एकंदरीत संपूर्ण राज्यामध्ये 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या जी-आर नुसार किती शिक्षक अतिरिक्त ठरतात, हा आकडा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल. तर अपेक्षा आपण करूया, की जे काही शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत, त्या सर्व शिक्षकांचं समायोजन हे जिल्हा स्तरावरच होईल. कुठल्याही शिक्षकाला विभाग
किंवा राज्यस्तरावर समायोजनाची गरज भासू नये अशी आपण त्या ठिकाणी अपेक्षा करूया. आणि बऱ्याच दिवसापासून जो काही प्रश्न होता की 2025-26च्या संच मान्यतेनुसार शिक्षकांचं समायोजन कधी केलं जाईल, तर ते समायोजन 31 मार्च 2026 पर्यंत त्या ठिकाणी पूर्ण केलं जाणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया कशी असेल, ते किती तारखेपर्यंत होईल, याचं सर्व वेळापत्रक आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.